आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हाभर 10,000 सभासद नोंदणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. भाजपा जैन प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्षपदी श्री महावीर पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष, सचिव, संचालक व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीची घोषणा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश मामा ढंग तसेच भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी केली. श्री प्रशांत गौडाजे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यावेळी सांगलीचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांनी भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व पक्षीय प्रोटोकॉल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते भाजपा जैन प्रकोष्ठच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते सभासद फॉर्मचे वितरण करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग यांनी भाजपा हा पक्ष जात धर्म न मानणारा व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे असल्याचे सांगून जैन समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी जोडण्याचे आवाहन केले. प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी जैन समाजाचे संघटन व एकत्रीकरण करण्यासाठी भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीने जैन समाजाच्या आर्थिक विकासासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे आणि जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून जैन समाजातील लोकांना एकत्रित येण्यासाठी वेगळे दालन तयार केले आहे. यावेळी जिल्हाभर 10,000 सभासद नोंदणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे स्वागत भाजपा जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री प्रशांत गौंडाजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री प्रशांत गौंडाजे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव पाटील, श्रेयांश पाटील यांनी केले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ स्वाती खाडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री विशाल पवार, भाजपा मध्य मंडल अध्यक्ष श्री राहुल नवलाई, सहसंघटक श्री समीर पुरिया शहा, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष श्री शांतीनाथ कर्वे, मिरज पंचायत समिती सदस्य श्री मनोज पाटील, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष श्री अतुल शहा, माजी उपमहापौर श्री प्रशांत पाटील मजलेकर, माजी नगरसेवक श्री शीतल पाटील तसेच जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.